अंधेरीच्या MIDCतील न्यू नंद कंपनीला लागलेल्या आगीत 2 अग्निशमन जवान जखमी झाले। कंपनीच्या बिल्डिंगचा एक भागही पडल्याची माहिती मिळाली आहे। दुपारी 2:15च्या सुमारास इमारतीच्या टेरेसवर आग लागली होती। रबर आणि प्लास्टिकची निर्मिती करणारी कंपनी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आगीत वाढ झाली। अग्निशमन दलाचे 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। मुंबईच्या अंधेरी पूर्वेत MIDC परिसरात महाकाली रोडवर न्यू इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीमध्ये आज दुपारी 2:15च्या सुमारास मोठी आग लागली। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी रबर आणि प्लास्टिकची कंपनी आहे, मोठ्या प्रमाणात गोदाम आहे। याच गोडामध्ये 2:15च्या सुमारास मोठी आग लागली। यानंतर घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल होत तब्बल 1 ते 1.5 तासापासून आगीवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला जात आहे। मात्र खरं तर या ठिकाणी प्लास्टिक आणि रबरची कंपनी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर आणि आग आहे वाढलेली आहे। सध्या एकंदरीत दृश्य आपण पाहिलं तर या ठिकाणी जी भिंत होती, आग विझवताना भिंत कोसळली। यामध्ये अग्निशमन दलाचे 2 जवान जे जखमी झाले। सध्या आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली 1+1 असा 2 मजली ही स्ट्रक्चर आहेत आणि याच स्ट्रक्चर मध्ये दुपारी 2:15च्या सुमारास ही आग लागली होती। यानंतर आगीत आपण पाहिलं तर या ठिकाणी तब्बल 1.5-2 तासामध्ये आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर केली जात आहेत। खरं तर ही आग कशामुळे लागली होती या संदर्भात देखील अधिक तपास आहे अग्निशमन दलाच्या जवानांकडून केली जात आहे। खरं तर ही जेव्हा आग लागली या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्लास्टिक असल्यामुळे भडकली होती। यामुळे आटोक्यात आणण्याचे प्रयत्न प्राथमिक अग्निशमन दलाच्या जवानांकडून केली जाते। यानंतर कशामुळे लागली या संदर्भात पुढील चौकशी केली जाणार आहे। कॅमेरामॅन मोहनसा सत्यम सिंह ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।